लातूरमध्ये सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांची जीभ घसरली आहे। नांदेडमध्ये दिलीप कांबळेंच्या सभेदरम्यान विरोधकांनी घोषणाबाजी केली होती। त्याचाच राग त्यांना लातूरमध्ये त्यांनी काढला। हिम्मत असेल तर समोरासमोर घोषणाबाजी केली पाहिजे होती, त्यांचं मुस्काटच फोडलं असतं। एवढंच नाही तर अस्सल मराठीत शिवी घालायलाही त्यांनी मागे पुढे पाहिलं नाही। पहा नेमकं काय म्हणालेत दिलीप कांबळे। राज्यातल्या दलालांची दलाली बंद झाल्यामुळे काही जण शासनाला बदनाम करण्यासाठी आंदोलन करतात। एवढा चांगला कार्यक्रम झाला, या राज्यातल्या या जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मानाचा कार्यक्रम झाल्यानंतर काही जणांनी मागे म्हणे आम्ही निघून गेल्यावर घोषणा दिल्या। अरे हिम्मत असेल तर माझ्या समोर घोषणा द्यायची होती ना, मुस्काट रंगवला असता। मी दलित आहे, मी काय ब्राह्मण आहे का काय? तुम्ही राजकारण करायला, हे सरकार सर्व प्रकारच्या दलालांच्या विरोधात आहे म्हणून काय जणांची पोट दुखायला लागले। आम्ही निघून गेल्यावर घोषणा दिल्या। अरे हिम्मत असेल तर माझ्या समोर घोषणा द्यायची होती ना, मुस्काट रंगवला असता। मी दलित आहे, मी काय ब्राह्मण आहे का काय? तुम्ही राजकारण करायला, हे सरकार सर्व प्रकारच्या दलालांच्या विरोधात आहे म्हणून काय जणांची पोट दुखायला लागले। आपल्यासोबत आहेत आपले प्रतिनिधी अमोल कविटकर आणि अखिल भारतीय महासंघाचे ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे देखील आपल्यासोबत आहेत। पण सुरुवातीला मी जातोय अमोल कविटकर यांच्याकडे। अमोल, दिलीप कांबळेंची जीभ घसरली आहे, काय आता प्रतिक्रिया उमटतायत? नक्की जीभ घसरली असं म्हणावं लागेल, कारण ज्या पद्धतीने वक्तव्य केलंय एका ठराविक समाजाच्या विरोधामध्ये हे वक्तव्य होतं आणि मी घ्यायला काही त्या समाजाचं आहे अशा प्रकारचं वक्तव्य आपण दिलीप कांबळे यांचं ऐकलं। आणि धक्कादायक बाब म्हणजे आता तातडीने याच्यावर प्रतिक्रिया ज्या आहेत त्या उमटायला सुरुवात झालेली आहे। पुण्यामध्ये अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने आता उद्या निदर्शनं करण्यात येणार आहेत आणि दिलीप कांबळे यांच्या पुतळ्याला चप्पल मारो आंदोलन जे आहे ते करण्यात येणार आहे। महत्वाची बाब म्हणजे हे आंदोलन जाहीर करत असताना आरोप सुद्धा लावलाय अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने की मुख्यमंत्री असेल, पालकमंत्री असेल आणि यांचा पुण्याचे नियोजित महापौर असतील ते सगळे एका विशिष्ट समाजाचे आहेत। त्यामुळं अशा प्रकारची पोटदुखी त्यांना होती आणि त्याची खदखद त्यांनी भाषणादरम्यान व्यक्त केली। या वक्तव्याची पार्श्वभूमी आपण लक्षात घ्यायला हवी की रविवारी त्याचा कार्यक्रम लातूरमध्ये होता आणि त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे शनिवारी सामाजिक न्याय विभागाच्या पुरस्कारांचं वितरण होतं आणि ते नांदेडमध्ये होतं। तो कार्यक्रम संपल्यानंतर आंदोलन करण्यात आलं आणि आंदोलनाच्या नंतरच्या क्लिप ज्या आहेत ते व्हॉट्सअपवरून व्हायरल करण्यात आल्या आणि ही सगळी खदखद जी आहे ती दिलीप कांबळे यांनी लातूरच्या कार्यक्रमामध्ये बोलून दाखवली। ते सरकार जे आहे ते गरिबांचं सरकार आहे आणि इतकंच नाही तर दलालांचा जो सुसवाट होता सामाजिक न्याय विभागाचा तो पूर्णपणे आम्ही त्याचा नायनाट केलेला आहे। मात्र हे सांगत असताना त्यांची जीभ घसरलेली आपल्याला पाहायला मिळते आणि कुठल्याही प्रकारचं समर्थनीय वक्तव्य आहेत असं म्हणता येणार नाही। त्यामुळे तातडीने प्रतिक्रिया ज्या आहेत त्या पुण्यामध्ये आणि इतरत्र उमटायला सुरुवात झालेली आहे। आणखी यातला एक महत्वाचा भाग म्हणजे सामाजिक न्याय अत्यंत संवेदनशील आणि महत्वाच्या विभागाचे राज्यमंत्री जे आहेत, त्यामुळे अशा एवढ्या जबाबदार व्यक्तीने अशा प्रकारचं वक्तव्य करणं कितपत योग्य हा चर्चा आता सुरू झालेली पाहायला मिळते। त्यामुळे आणखीन प्रतिक्रिया कशा उमटतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। पुण्यासह संपूर्ण राज्यावर प्रतिक्रिया उमटतायत। आनंद दवे आपल्यासोबत आहेत, अध्यक्ष आहेत अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे। दवेजी, तुम्हाला माहिती आहे लातूरमध्ये सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे काय म्हणालेले आहेत, तुमची प्रतिक्रिया? मूर्खपणाचं आणि अतिशय बेजबाबदारपणाचं हे विधान आहे त्यांचं। ब्राह्मण समाजाचा अभ्यास नसलेला, परंपरा माहीत नसलेला असा एक मूर्ख माणूस जर एखाद्या वेगळ्या पदावर बसला तर काय घडतंय याचं उदाहरण दिलीप कांबळेंनी दिलेलं आहे अवघ्या महाराष्ट्राला। केवळ नशिबावर निवडून आलेला आणि नशिबावर मंत्रिपद मिळालेला असा व्यक्ती हा, त्याला बोलण्याचा काही अधिकार नाही असा व्यक्ती काही बोलतो आणि आपण त्याला किती महत्व द्यावं हा विषय आहे। खरं तर ब्राह्मणांविषयी आता जी परंपरा चाललेली आहे पुण्यामध्ये, एक टिळक जर फक्त मुख्य महापौर होत आहेत त्याचा काही निषेध व्यक्त केला इनडायरेक्टली। त्यामुळे भाजपच्या अंतर्गत राजकारणात हे असं काहीतरी घडलं का नाही याचा सुद्धा मीडियाने अभ्यास करावा। उद्या आम्ही त्यांच्या कार्यालयाच्या बाहेर तीव्र आंदोलन करतोय, त्यांचा पुतळा जाळतोय, चप्पल मारायचं आंदोलन करतोय। त्यांनी जाहीरपणे माफी मागावी। गिरीश बापट साहेब आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करावी अशी मागणी आम्ही आता केलेली सुद्धा आहे त्यांना। बघूया काय निर्णय मिळतो। अतिशय बेजबाबदारपणाचा निर्णय आहे, विधान आहे आणि आम्ही त्याचा जाहीरपणे निषेध करत आहोत। आणि जोपर्यंत ते स्वतः मंत्रिपदाची राजीनामा देत नाही तोपर्यंत ब्राह्मण महासंघ आता स्वस्थ बसणार नाही हे निश्चित आहे। नक्की दवेजी, तुमची कशा प्रकारे तुम्ही आंदोलन करणार आहात? तुम्ही कायदेशीर बाबी, कायदेशीर कारवाईच्या काही पर्याय तुम्ही तपासताय का? होय, कायदेशीर बाबींचा आमचा अभ्यास चाललेला आहे। आमचं स्वतःचं एक ॲडव्होकेटांचं पूर्ण पॅनल आहे, त्यांच्याशी आम्ही चर्चा करत आहोत। आता बघूयात काय निर्णय करतोय। आज सणासुदी असल्यामुळे त्यांना आजचे दिवस जामीन मिळाले असं आम्ही
समजतोय. आणि सगळ्यात महत्वाचं असं आहे की माननीय दिलीप कांबळेंनी मला फोन केला होता दुपारी 1-2 तासाआधी बरं. की मी असं काही बोललेलो नाहीये, तुम्ही असं माझ्याविषयी काही करू नका, मी संघाचा माणूस आहे, मी असं बोलूच शकत नाही, ब्राह्मण मतांवरून निवडून येतो, त्यामुळे मी उद्या तुम्ही काही करू नये अशी विनंती करतो असं त्यांनी मला सांगितलेलं आहे. बरं. म्हणजे किती खोटा बोलतो हा माणूस हे सुद्धा याच्यावरनं कळतं. मीडियावर त्याचं बाईट मी आता बघितलं. खरं तर मला वाटलं होतं की चुकून ते आले किंवा असं नसेल बोलले गेलं, ते म्हणजे खोट्याला सुद्धा आहे आणि जाहीर होते. माझ्याकडे ती क्लिप सुद्धा मी रेकॉर्ड केलेली आहे. नक्की त्यामुळे अशा माणसाला त्वरित कारवाई करण्यात यावी अशी आमची मागणी आणखी आम्ही तीव्रपणे करत आहोत. नक्की. धन्यवाद दवेजी, सविस्तर प्रतिक्रिया दिलीत. तर आनंद दवेंनी म्हटलंय की आगामी काळात दिलीप कांबळेंविरोधात आंदोलन तीव्र करणार आहेत. लातूरमध्ये सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे यांची जीभ घसरली. नांदेडमध्ये दिलीप कांबळेंच्या सभेदरम्यान विरोधकांनी घोषणाबाजी केलेली होती आणि त्याचाच राग व्यक्त करताना दिलीप कांबळेंची जीभ घसरली. माधव भंडारी भाजपचे ज्येष्ठ प्रवक्ते आहेत आपल्यासोबत. माधव भंडारी सर, तुम्ही ऐकलं असेल सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे काय म्हणालेत. भाजपचे दिलीप कांबळे म्हणजे राज्यमंत्री आहेत पण भाजपचेही कार्यकर्ते आहेत, भाजपचे मुख्य प्रवक्ते म्हणून तुमची प्रतिक्रिया. कांबळे काय बोलले मी ऐकलेलं नाहीये, त्यामुळे त्याच्याबद्दल काही प्रतिक्रिया भंडारी सर, थोडं तुम्हाला ऐकवतो दिलीप कांबळे काय म्हणालेत, मग तुम्ही सविस्तर प्रतिक्रिया द्या. या राज्यातल्या दलालांची दलाली बंद झाल्यामुळे काही जण शासनाला बदनाम करण्यासाठी आंदोलनं करतात. एवढा चांगला कार्यक्रम झाला या राज्यातल्या या जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मानाचा कार्यक्रम झाल्यानंतर काही जणांनी मागे म्हणे आम्ही निघून गेल्यावर घोषणा दिल्या. अरे हिंमत असेल तर माझ्या समोर घोषणा द्यायची होत्या ना, मुस्काट रंगवला असता. मी दलित आहे, मी काय ब्राह्मण आहे का काय तुम्ही राजकारण करायला. हे सरकार सर्व प्रकारच्या दलालांच्या विरोधात आहे म्हणून काय जणांची पोट दुखायला लागले. आम्ही निघून गेल्यावर घोषणा दिल्या. अरे हिंमत असेल तर माझ्या समोर घोषणा द्यायची होत्या ना, मुस्काट रंगवला असता. मी दलित आहे, मी काय ब्राह्मण आहे का काय तुम्ही राजकारण करायला. हे सरकार सर्व प्रकारच्या दलालांच्या विरोधात आहे म्हणून काय जणांची पोट दुखायला लागले. भंडारी सर, दिलीप कांबळे नेमकं काय म्हणाले तुम्ही ऐकलं असेल, तुमची प्रतिक्रिया भाजपचे मुख्य प्रवक्ते म्हणून. दिलीप कांबळेंशी मला बोलावं लागेल, त्यांच्याकडून मी माहिती घेईन नेमकं त्यांनी कुठल्या संदर्भात काय वक्तव्य केलंय आणि काहीतरी एखादा शब्द उचलून त्याच्यावरती लगेच आपण गदारोळ करण्याची आवश्यकता आहे असं मला काय वाटत नाही. पण भंडारी सर, सामाजिक न्याय राज्यमंत्री आहेत, संवेदनशील खातं आहे आणि तुम्ही ऐकलं की एका विशिष्ट समाजाला त्यावेळेला त्यांनी टार्गेट केलं, मात्र दुसरीकडे काही शिव्याही हसडल्या. जाहीर सभा होती, जाहीर कार्यक्रम होता. म्हणूनच मी सांगितलं की मला त्यांच्याशी बोलून माहिती घ्यावी लागेल, त्यानंतर काही बोलणं योग्य. नक्की. धन्यवाद भंडारी सर दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल. तर लातूरमध्ये सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांची जीभ घसरली. नांदेडमध्ये दिलीप कांबळे यांच्या सभेदरम्यान विरोधकांनी घोषणाबाजी केली होती, त्याचाच राग त्यांना लातूरमध्ये त्यांनी काढला. हिंमत असेल तर समोरासमोर घोषणाबाजी केली पाहिजे होती, त्याचं मुस्काट फोडलं असतं. एवढंच नाही तर त्यांनी अस्सल मराठी भाषेत काही शिव्या देखील घातल्या. पाहूयात पुन्हा एकदा दिलीप कांबळे काय म्हणतात. राज्यातल्या दलालांची दलाली बंद झाल्यामुळे काही जण शासनाला बदनाम करण्यासाठी आंदोलनं करतात. एवढा चांगला कार्यक्रम झाला या राज्यातल्या या जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मानाचा कार्यक्रम झाल्यानंतर काही जणांनी मागे म्हणे आम्ही निघून गेल्यावर घोषणा दिल्या. अरे हिंमत असेल तर माझ्या समोर घोषणा द्यायची होत्या ना, मुस्काट रंगवला असता. मी दलित आहे, मी काय ब्राह्मण आहे का काय तुम्ही राजकारण करायला. हे सरकार सर्व प्रकारच्या दलालांच्या विरोधात आहे म्हणून काय जणांची पोट दुखायला लागले. आम्ही निघून गेल्यावर घोषणा दिल्या. अरे हिंमत असेल तर माझ्या समोर घोषणा द्यायची होत्या ना, मुस्काट रंगवला असता. मी दलित आहे, मी काय ब्राह्मण आहे का काय तुम्ही राजकारण करायला. हे सरकार सर्व प्रकारच्या दलालांच्या विरोधात आहे म्हणून काय जणांची पोट दुखायला लागले. तर आपण ऐकलं दिलीप कांबळे काय म्हणाले. एका जाहीर कार्यक्रमात सामाजिक न्याय राज्यमंत्री असलेला एक व्यक्ती अशा प्रकारचं वक्तव्य करतो. एका विशिष्ट जातीला त्या जातीवरूनच त्यांनी एक वक्तव्य केलं, मात्र त्याच वेळेला त्यांनी जाहीर भाषणामध्ये शिव्याही हसडल्या. दिलीप कांबळे लातूरमध्ये सामाजिक न्याय राज्यमंत्री, त्यांची बोलताना जीभ घसरली. दिलीप कांबळे स्वतः आपल्यासोबत आहेत. दिलीप कांबळेजी, तुमची जीभ घसरली कारण एका जाहीर कार्यक्रमात तुम्ही जे वक्तव्य केलं आता त्याचा सगळ्या स्तरातनं निषेध व्यक्त होतोय.
ते मुळात असं आहे की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या संदर्भात जी कोर्टाचा निर्णय आला आणि काल नांदेडमध्ये आणि कार्यक्रमानंतर काही लोकांनी मुद्दामून घोषणाबाजी करण्याचा प्रयत्न केला. त्याच्या संदर्भात मी असं म्हणालो किंवा जर कोणाने शासनाने जर त्या महामंडळाची चौकशी केली आणि पैसे वसूल केले आणि काही जण मुद्दाम असा खोडसाळपणा करत असतील तर आम्ही काही घाबरणार नाही. कोर्टाचा निर्णय आलाय आणि कोर्टाच्या निर्णयाप्रमाणेच त्याचे सगळे संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि आम्ही सगळी चौकशी करू आणि गोरगरीब माणसाचे जे पैसे आहेत ते वसूल करू. आम्ही काही घाबरणार नाही. त्यामुळे असा कुठलाही संदर्भ नाही की मी कुठल्या एका विशिष्ट समाजासंदर्भात बोललो किंवा असं काय नाही. कांबळेजी, तुम्ही कोणत्या समाजाविरोधात नाही त्यामुळे बोललाय? असं हां. आहे की बोला. माझ्या तोंडी काही वाक्य कोणी घालण्याचा प्रयत्न करत असेल तर हे चुकीचं आहे. कांबळेजी, आमच्याकडे पूर्णपणे आता बाईट आहे तुम्ही काय बोललेला आहे. तुम्ही तुमचा राग समजू शकतो, मात्र काही ठिकाणी शिव्या देखील तुमच्या भाषणात वापरण्यात आलेल्या होत्या आणि एका विशिष्ट जातीवरनं एक वक्तव्य करण्यात आलेलं होतं आणि त्या विरोधात आता जनमत पेटतंय, कारण त्या विरोधात सविस्तर प्रतिक्रिया येत आहेत, संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. मुळात मी असं कुठल्याही एका विशिष्ट समाजाबद्दल किंवा काही नाव घेऊन बोललेलं नाहीये. मी त्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठेचे पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये काही जण जे घोषणाबाजी केली त्याच्या संदर्भात मी बोललेलो आहे. त्यामुळे असं कुठेही विचारात करण्याचं काही कारण नाही. मी कोणाच्या संदर्भात असं काही बोललेलं नाही. नक्की. तुम्ही तुमच्या वक्तव्यावर म्हणजे ठाम आहात? मुळातच मी असं काही बोललेलं नाही कोणा विशिष्ट व्यक्ती किंवा विशिष्ट समाजाबद्दल किंवा विशिष्ट व्यक्ती समूहाबद्दल. मी असं बोलूच शकत नाही. नक्की. तुम्ही एका विशिष्ट समाजाविरोधात बोलला नाहीत, मात्र एका विशिष्ट जातीचा उल्लेख करून तुम्ही जे वक्तव्य केलं त्याच्या विरोधात एका विशिष्ट समाजाने सविस्तर आणि संतप्त प्रतिक्रिया नोंदवल्यात. तुम्ही दिलगिरी व्यक्त कराल का जय महाराष्ट्राच्या माध्यमातून? नाही, मुळातच मी काही असं बोललेलं नसेल तर कसं काय बोलणार मी? समजा मी काही जर बोललोच नाही असं. नक्की. धन्यवाद दिलीप कांबळे, सविस्तर प्रतिक्रिया दिली त्याच्याबद्दल. तर आपण ऐकलं दिलीप कांबळे आता वक्तव्यावर ठाम आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे की मी कोणत्याही समाजाच्या विरोधात बोललो नाही, कोणत्याही समाजाच्या भावना दुखावल्या नाहीत. मात्र दुसरीकडे जर आपण त्यांचं वक्तव्य ऐकलं तर त्याच्या विरोधात सविस्तर आणि संतप्त प्रतिक्रिया राज्यभरातनं उमटत आहेत आणि दिलीप कांबळेंविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा काही सामाजिक संघटनांनी दिलेला आहे.